पोट भरेल पण मन भरणार नाही अशी आहे आपली सुरणची भाजी। आज आपण सुरणची भाजी बघणार आहोत। सालून घ्यायची आहे। कापण्यापेक्षा सालून घेतल्यामुळे व्यवस्थित होते। तुम्हाला जर कापता येत असेल तर तुम्ही तसंही करू शकता। सुरीच्या मदतीने चौकोन चौकोन तुकडे कट करून घेऊया। स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे। पाणी टाकायचे आहे। मीठ टाकायचे आहे आणि आपण धुतलेले स्वच्छ सुरणचे तुकडे टाकायचे आहे। ते शिजेपर्यंत आपण इकडे वाट बघूया। एक कांदा घ्यायचा आहे। कांद्याला मधून कट करून अशा 2 फोडी मारून घ्यायच्या आहे आणि भाजून घ्यायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात एक भाजलेला कांदा, एक छोटा टोमॅटो, 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा, कोथिंबीर, खोबरे इथे मी किसून भाजून घेतलेलं आहे। 2 चमचे खोबरं। तुम्ही खोबऱ्याच्या काप करून भाजून पण घेऊ शकता, पण त्यात ते बारीक व्हायला खूप वेळ लागतो, म्हणून मी अशा पद्धतीने करून घेते। 1 चमचा मसाला। तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त पण टाकू शकता। सगळं मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। सुरीच्या मदतीने चेक करायचं आहे शिजला आहे की नाही। गाळून घ्यायचं आहे। तेल टाकून घ्यायचे आहे। तेल चांगले कडकडीत गरम होऊ द्यायचे आहे। नंतर मिक्सरमध्ये वाटलेला मसाला टाकायचा आहे। छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। जोपर्यंत तेल बाजूला सुटत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असं घमघमीत वास सुटला पाहिजे। आहे त्यामुळे पूर्णपणे भाजला गेलेला आहे असं तुम्ही समजू शकता। त्यात गाळून घेतलेले सुरणचे तुकडे टाकायचे आहे आणि परत एकदा फ्राय करून घ्यायचं आहे। पाणी टाकून घ्यायचं आहे। रस्सा भात सोबत खायचं असेल तर तुम्ही अजून पाणी टाकू शकता आणि पाण्याला ते आपण गाळून घेतलेलं जे पाणी असतं त्याचाही उपयोग केला तरी चालेल। मी इथे त्याच पाण्याचा उपयोग करत आहे। छानपैकी उकळी येऊ द्यायची आहे। छानपैकी अशी तरी सुटलेली आहे। आपली सुरणची भाजी झालेली आहे। आता सर्व करूया। पोट भरेल पण मन भरणार नाही अशी आहे आपली सुरणची भाजी। रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास मला नक्की कमेंट करून सांगा।